डावस बाबतीत गुंतवणुकी बाबतीत बरेच बोलणं जात आहे आणि त्यातल्या त्यात भारतातील कंपन्या तिथं जाऊन त्यांच्याशी करार केला जाईल अशी टीका होते. आपल्याकडे परदेशी कंपन्या पण परदेशी गुंतवणूक असं दाखवलं जातं. नाही टीका म्हणजे वस्तुस्थिती याच्यातले लोक बोलतात. डावस होता त्या डावसला मी गेलो होतो राज्याचा मुख्यमंत्री म्हणून. आम्ही अनेक कंपन्यांची विचारणा केली. कालचं जे करार झाले त्याच्यामध्ये भारत फौजची करार झाला. भारत फौज कुठली कंपनी? पुणे करार करारची मूल आणि त्यांनी तो कारखाना काढण्याचा निर्णय जवळपास 3 वर्षापूर्वी घेतला होता. आता त्यांचं नाव आहे. त्याच्यानंतर अनेक विशेषतः गडचिरोलीला जिंदाल ही स्टीलच्या फॅक्टरीमध्ये महाराष्ट्रात आहेच. आत्ता रत्नागिरीत आहेत, नाशिक जिल्ह्यात आहेत, आणखीन काही ठिकाणी. आणि तिथले डावस वगैरे जाहीर केलं. याचा अर्थ एकच आहे की ज्यांनी गुंतवणूक करायचं ठरवलं त्या सगळ्यांना तिकडं निमंत्रित करून तिथून त्यांना महाराष्ट्रात आणलं असा एक देखावा त्यांनी केला. आता स्पष्ट सांगायचं म्हणजे आपण या हॉटेलमध्ये बसलो आहे. त्या हॉटेलचे मालक मागं बघायचं काय हरकत नाही पुढे. तर त्यांचे बंधू त्यांनी सुद्धा एक करार केला आणि तो करार त्यांनी डावसला केला असं काल माझ्या वाचण्यात आलं. तुमच्या वाचण्यात आला का पंचशीलचा? आलं पंचशील त्याचं ॲग्रीमेंट झालेलं काल मी स्वतः पाहिलं. फसवणूक असं नाही. ज्याला गुंतवणूक करायची होती त्या सगळ्या लोकांना एकत्रित करून इथं आणायचं. ठीक आहे, नवीन उद्योग करत असतील ते काय हरकत नाही. मुंबई उच्च न्यायालयाने एक निरीक्षण काल नोंदवलं आहे. धार्मिक स्थळावरचे जे भोंगे आहेत ते भोंगे लावायला परवानगी दिली किंवा नाकारली म्हणजे मूलभूत अधिकारावर गदा येत नाही असं म्हणणं आहे. त्यांनी काल काहीतरी म्हणलं, मी काही त्याचा खोलात गेलो नाही. 1-2 सूचना हायकोर्टाने केल्या. आता बघूया एक्झॅक्टली त्याची ऑर्डर काय तुमच्या गेल्या कधी. महायुतीमध्ये सगळे पालकमंत्री महायुतीचे सगळे पालकमंत्री जाहीर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर नाराजी उसळली. नाशिकचे रायगडचे पालकमंत्री पत्र ते केले. उदय सामंत 20 आमदार घेऊन बाहेर जाणार वगैरे अशा चर्चा सुरू झाल्या. एक प्रकारचा राजकीय भूकंप होणार असं सांगितलं जातंय. काय सांगू शकताय की आम्ही वाद बघतोय त्याची आम्ही वाद बघतोय की कधी बाहेर पडतं. इतके सारे आकडे असताना अशा प्रकारची चर्चा वारंवार घडवली जाते, त्याच्या पाठीमागचं कारण काय वाटतं आपल्याला? त्याला काही अर्थ नाही. म्हणजे इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट गुंतवणुकीचं वातावरण हे व्यवस्थित करायला कुठल्याही राज्य सरकारची जबाबदारी असते. तसे प्रयत्न केले तर त्याच्यात काही चुकीचं नाही. पण ज्या उद्योजकांनी इथंच निर्णय यापूर्वी घेतले ते आत्ता दाखवायचे याच्यात थोडंसं लोकांना एक फसवणूक केल्यासारखं आहे. काल साहेब USIच्या कार्यक्रमात अजितदादांनी तुमची भेट झाली. त्यानंतर जयंत पाटील आणि अजितदादांची चर्चा सुद्धा खुलेपणाने व्यासपीठावरती पाहायला मिळाली. पुन्हा एकदा राष्ट्रवादी एकत्र येईल असं वाटतंय का? राष्ट्रवादीची चर्चा काही अजिबात झाली नाही. चर्चा तिथे एका प्रकल्पाची झाली आणि त्या प्रकल्पाचे प्रमुख कोल्हापूरचे होते. त्यांचं नाव
गडिंग्लजचे चेअरमन काय नव्हते, नलावते नलावतेंच्याकडे एक संस्थेचं अध्यक्षपद आहे. मागं वसंतदादा राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी सगळ्यांना एकत्र बोलवलं साखर धंद्यातल्या, आणि साखर कारखान्याला लागणारी मशिनरी ही आपण कामाची नाही. याच्यासाठी नॅशनल हेवी इंजिनिअरिंग नावाची एक कंपनी काढली. त्याची सध्या हे मी नाव सांगितलं नलावलीचे अध्यक्ष आहेत. तिथं गेल्या 3 वर्षापासून तो कारखाना बंद आहे, कामगारांचं वेतन नाही. आणि त्याच्यासाठी मी काल अजित पवार, त्याच्यानंतर हे नलावले आणि तिथल्या युनियनचे पदाधिकारी यांना एकत्र बोलवलं आणि त्यांना सुचवलं की तिथं जमीन ओळखी आहे, ती जमीन आवश्यकता नसलेली आहे, त्याची काही जमीन विकली तर त्याच्यातून कामगारांचे देणं मागेल आणि हा कारखाना चालू करून पुन्हा चालू होऊ शकतो. आता जमीन कुणी विकायची त्याचा मीच एक निर्णय पुणे घेतला होता. आणि त्याच्यासाठी पुणे विभागाचे महसूल आयुक्त, पुण्याचे कलेक्टर आणि साखर संचालक शुगर कमिशनर या तिघांनी याच्यात लोकांच्याकडनं प्रस्ताव मागवावा आणि विचार करावा अशी सूचना होती. आणि त्याची बैठक काल मी अजित पवार हे नलावले आणि कारखान्याचे बाकीचे पदाधिकारी कामगार अशी ती बैठक झाली. त्यामुळे दुसरं काही त्याच्यात नव्हतं. पण साहेब त्याच कार्यक्रमामध्ये एका बाजूला तुमच्या आणि अजितदादांची पण दाराआडची दिसत असेल, तर दुसऱ्या बाजूला स्टेजवरची खुर्ची तुमच्या बाजूला अजितदादांची लावण्यात आलेली होती, ते अजितदादांनीच बदलायला लावली. असं आहे, नवीन सरकार मंत्री आहेत, त्यांनी विनंती केली की 2-3 गोष्टी मला तुमच्या कानावर घालायची. माझ्या कानावर घालायचं म्हणजे शेजारी बसा. साहेब, नवीन महाबळेश्वर संदर्भात तुम्ही साताऱ्याच्या एका भाषणामध्ये उल्लेख केला. मुख्यमंत्र्यांचा तो आता जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचा तो एक अम्बिशियस प्रोजेक्ट आहे. त्या मंडळात कोणत्याही स्वरूपाची म्हणजे कोयना बॅकवॉटर असेल किंवा कांदाटी खोरा इथं केलं तर पर्यावरण भविष्यामध्ये त्याचे धोके उद्भवू शकतात. मी काही त्याच्या खोलात गेलो नाही. मणिपूरमध्ये जे काही घटना घडल्या त्यानंतर नितीश कुमार यांनी पाठिंबा जो आहे तो भाजपचा काढून घेतला. तर केंद्रामध्ये देखील भविष्यामध्ये हीच स्थिती राहील वाटते का? नेमकं भाजपचा आता यामुळे धक्का लागला त्याला? मला काही वाटत नाही. तिथं नितीशची पाठिंबा काढून घेतला त्याचा परिणाम मणिपूरच्या सरकारवर काही होणार नाही. आणि त्यामुळे याच्यात काहीतरी बदल होईल हे डोक्यातनं काढा. मला असं तुम्ही आता पुढचे जे आहेत त्यांना विचार. आणि आता मला तुम्ही सोडा, मला कसा बोलायला योग्य नाही. मनोज जरांगे पाटील उद्यापासून पुन्हा एकदा उपोषणाला बसतायत आरक्षणाच्या मागणीवरून. पुन्हा एकदा कोण? जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषण. माहिती नाही. चला खरेदी करत असताना आमदारांचा गोंधळ होऊ नये या संदर्भात नाफेडने सूचना केल्या, तसे यांनी पण म्हटलेलं आहे, पणन मंत्र्यांनी पण म्हटलेलं आहे. काय नेमकं याच्याबद्दल मला काही माहिती नाही. साहेब, शेवटचा त्याच्या प्रश्न खोला सीमाप्रश्नासंदर्भात. त्याच्या खोलात मी गेलो नाही. साहेब, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रपणे लढणार आहे याची आता उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने सोहळ्याचा नारा देतात, पक्ष वेगवेगळे मगाशी मी सांगितलं
त्यांची इच्छा आहे तशी. आमच्याही लोकांना असं वाटतं की सामंजस्याने हा प्रश्न सुटावा. आपण पाहतोय सहकार मंत्र्यांशी चर्चा करायची असल्यामुळे काल ते शेजारी बसल्याचं शरद पवारांनी म्हटलेलं आहे. अजित पवारांसोबत एका प्रकल्पासंदर्भात ती बंद दाराआड चर्चा झाली असं सुद्धा शरद पवार म्हणाले.